नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील दाभाड गावामधील पवित्र आणि श्रद्धास्थान असलेल्या सत्य गणपतीच्या दर्शनासाठी। स्थानिकांच्या सांगण्यानुसार अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी एक स्वयंभू गणपतीची मूर्ती प्रकट झाली। गावकऱ्यांना स्वप्नात दर्शन देऊन गणपती बाप्पांनी इथेच वास करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली। सत्य गणपती हे नावही विशेष आहे। इथे मनापासून आणि सत्य भावनेने मागितलेली इच्छा पूर्ण होते। मंदिराचं आणखी एक आकर्षण म्हणजे 3 झाडं एकत्र वाढलेलं अद्भुत झाडत्री। वड, पिंपळ आणि नीम ही 3 पवित्र झाडं एकत्र वाढलेली दिसतात। वड म्हणजे धैर्य, पिंपळ म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि नीम म्हणजे आरोग्य आणि शुद्धता। सत्य गणराया तुझ्या दारी आलो आम्ही भक्तिभावाने। तुझ्या कृपेच्या छायेखाली सुख लाभे जीवनाने। विघ्नहर्ता तू दयाघना संकट सारे दूर कर। सत्य मार्ग दाखवून दे जीवन सुंदर साकार कर। वडपिंपळनीम संगती तुझं रूप इथे दिसे। तुझ्या दर्शनाने बाप्पा मन आनंदाने फुले। गणराया बाप्पा मोरया तुझ्या चरणी माझा नमस्कार। विघ्नहर्ता तू दयाघना कर आमच्यावर उपकार। तूच सुख करता तूच दुःख हरता। तुझ्या वाचून नाही कोणी आधार। तुझ्या नावाने सुरू होतो प्रत्येक काम। तुझ्यामुळेच पूर्ण होतो संसार। पण बाप्पा एक प्रश्न आहे मनामध्ये, का रे इतकी परीक्षा घेतोस आमची? का देतोस इतकी संकट जीवनामध्ये? आम्ही तुझी लेकरं तुझ्यावर विश्वास ठेवतो, मग का रे कधी कधी एकटं सोडतोस? कधी दूर करशील ही दुःख आमची? कधी ऐकशील रे आर्त हाक आमची? पण तरीही विश्वास आहे तुझ्यावर, की योग्य वेळी तूच मार्ग दाखवशील। या अंधारातून बाहेर काढून आयुष्य पुन्हा सुंदर करशील। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। दाभड गाव नांदेड शहरापासून फक्त 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे। येथे पोहोचण्यासाठी तुम्ही NH100 हायवे वापरून बस, टॅक्सी किंवा प्रायव्हेट वाहन घेऊ शकता।
मंडळी, हा होता दाभाड येथील सत्य गणपती मंदिराचा सुंदर अनुभव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा